सो वास्तुशास्त्र म्हणजे कितें? वास्तुशास्त्र म्हणजे एक एन्शंट हिंदू टेक्निक तितून आर्किटेक्चरल डिझायनिंग ऑफ द हाऊस इज डन. सो मेन कारण म्हटल्यार एनर्जीज घरांतल्यो बॅलन्स दवरपाक जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश हे पंचतत्व घरान बॅलन्स उरपाक. सो हितून कितें जाता की मनशाचो हेल्थ, वेल्थ आनी थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट आसता ती रिलेशनशीप. ह्यो तिनूय मेंटेन उरपाक थ्रू आउट द लायफ वास्तुशास्त्र रियली हेल्प्स. सो वास्तुशास्त्र हें करप कशें आसता जेन्ना आमी वास्तू करता म्हणटा तेन्ना वॉट इज द प्रोसिजर, हाव वी गो अबाउट इट. सो जेन्ना वास्तुशास्त्र करता म्हणजे आतां मॉडर्न टॅक्निकेन वास्तुशास्त्र आमी जेन्ना करता, सो वी टेक मेजरमेंट ऑफ द हाऊस or the flat. Okay, if it is a house, then it house including the plot area, because भितर underground septic tank, underground water tank खंय आसता ती आमकां लेआउटाचेर कळपाक जाय. तशीच प्लॉटान एंट्री मारपाक मेन गेट पोजिशनिंग दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच प्रमाणे मागीर घर आसता किंवा फ्लॅट आसता तेजो एंट्रन्स, मागीर तेजें किचन, तेज्यो टॉयलेट्स, बेडरूम्स हेचे सगळे दिशे खंयच्या दिशेक आसा हें इलेवेशन करप व्हेरी इम्पॉर्टंट आसता. सो वास्तुशास्त्र करता कशें? सो वास्तुशास्त्र आमी फूल घराचो मेजरमेंट घेता. मेजरमेंट करना फुडें स्केल प्लॅन करता. स्केल प्लॅन करना फुडें अश्यो सगळ्यो तेजेर दिशा मार्क करता. अश्यो दिशा मार्क केल्यो म्हणटकूच जितले घरान फॅमिली मेंबर्स आसा तेंचे सगळ्यांचे बर्थ डिटेल लागता. सो बर्थ डिटेल म्हणजे आमी तेजी पत्रिका रेडी करता, हॉरोस्कोप. सो ती हॉरोस्कोपा प्रमाणे तेजी दशा, अंतर्दशा, महादशा हेज्या प्रमाणे त्या मनशाक कसलो कितें प्रॉब्लेम चालू आसा लायफान, वॉट आर द प्रॉब्लेम्स. कित्याक बेजिकली नॉर्मली जेन्ना कितें तरी असो लायफान इश्यू आसता तेन्ना ऑकल्ट सायन्सा कडेन लोक पळयतात. सो कितें प्रॉब्लेम आहा त्या मनशाच्या लायफान तो आमी अकॉर्डिंग टू हॉरोस्कोप पळयता आनी त्या भशेन तेजे वास्तू सेट करता, जितून जो तेज्या हॉरोस्कोपान प्रॉब्लेम दाखयता तो प्रॉब्लेम तेका लायफान जावपाक जायना. अशा प्रमाणे तेजे आमी बेडरूम, मागीर किचन जावं बाकीच्यो गोश्टी सगळ्यो आमी सेट करता आनी पंचतत्व घरान बॅलन्स करता. सो दॅट त्या घरान राहणारो मनीस ही इज बीन फ्लरिशींग ऑल अराउंड द life with health, wealth, and the relationship. And if any particular person is facing any problem, ते आम्ही तिथून टार्गेट करू शकता. सो बेसिकली असो दिस इज अ फॉर्मॅट हाव वी गो अबाउट डुईंग वास्तू. सो हें सगळें करतना अरावंड 4 to 5 विजिट्स त्या मनशागेर करची पडटा. सो फर्स्ट विजिटान आमी फक्त वास्तू दोश पळयता, खंय कितें आसा तो मेजरमेंट घेता, रफली एक्सप्लेन करता खंय कितें आमकां चेंजीस करचे पडटले ते आनी हाव टू गो अबाउट इट. सेकंड हेका आमी परतून फर्स्ट विजिटाक कितें सांगलेलें तें परतून सारकें एक्सप्लेन करता आनी चेंजीस करपाक सुरवात करपाक लायता. सो अशें वेगळे वेगळे जेन्ना घरान तें काम चेंजीस करपाक सुरवात जाता तेन्ना आमी वेगळ्या वेगळ्या त्या मॉनिटर करता काम खंय कशें पावलां पळय तें. आनी मेन वास्तूची एक खासियत म्हटल्यार हितून डेमोलिशनाची गरज आसना, मोडतोड करपाची गरज आसना. 99% टायमार गरज आसना, पूण थोड्यो गोश्टी अश्यो आहा थंय डेमोलिशन व्हेरी मच रिक्वायर्ड. पूण 99% म्हणजे आतां थोड्यांक जाता की वॉट इफ आय एम लिव्हिंग इन टू अ फ्लॅट, जाल्यार फ्लॅटाचे वास्तू कशें जावंक शकता. फ्लॅटाचे वास्तू 100% जावपाक शकता, आमी करूंक शकता. पोटेन्शियल मातशें कमी आसता बट करूंक शकता. त्याच प्रमाणे हे सगळें सेट करना फुडें घराची ओवरऑल एनर्जी लेवल कशी आहा ती पळोवची पडटा. जाल्यार एनर्जी लेवल जर लो आसा जाल्यार एनर्जी लेवल एनहान्स करपाक वेगळे वेगळे टूल्स आसता, वेगळे वेगळे
there are some things which we need to put in the ground so that the energy level is enhanced. सो ह्यो वेगळ्यो वेगळ्यो कन्सल्टेशनाच्या टायमार आमी वेगळ्या वेगळ्या टायमार ह्यो सगळ्यो गजाली करता आनी एप्रॉक्सिमेटली 4 ते 5 म्हयने लागता वास्तू कंप्लीट जावपाक, वास्तू चेंजीस कंप्लीट जावपाक. ओके. सो जर कोण बेग्यान करूंक शकता जाल्यार वेल एंड गूड, बट नॉर्मली वॉट आय हॅव नोटिस्ड इज 4 to 5 months इट टेक्स टू डू द ऑल द चेंजीस. तर ड्युरींग द कन्स्ट्रक्शन वर्कूच जर काम चालू करता आनी एज पर वास्तू करता जाल्यार व्हेरी वेल एंड गूड. We also do that, we monitor under construction building so that it is always compiled to the perfect vastu. सो पूण हितूनय अशेंच आसा परतून की जे कोण घरान रावतले फाल्यां, जी फॅमिली घरान रावतली त्या फॅमिलीची पत्रिका सामकी इम्पॉर्टंट आसता सो दॅट तांकां प्रिसायसली तो बेडरूम मेळपाक जाय. सो कितें आसता की घरान आतां आमी जेन्ना रावता तेन्ना मॅक्झिमम टायम आमी आमच्या बेडरुमान स्पेंड करता. म्हणजे एक 5 ते 8 वरां आमी घरान न्हिदता तो आमचो बेडरुमान टायम स्पेंड जाता. बाकीचो 5 ते 8 वरां आमी खंय कामाक वयता, धंद्याचेर वयता, थंय टायम स्पेंड जाता. पूण घरान जेन्ना आसता तेन्ना आमचो टायम मॅक्झिमम बेडरुमान. सो स्लिपींग पोजिशन, बेडरूम पोजिशन खंयच्या डायरेक्शनान आसा हें व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे सगळे कन्सिडर करचें आसा. कोण घरान जर स्कूल कॉलेजीचे भुरगे आसा तेंचे खंय स्टडी टेबल आसा, ह्यो सगळ्यो गजाली बारीकांतल्यो बारीक गजाली सगळ्यो पळयता आमी आनी हॉरोस्कोप मॅच करता घराच्या प्लॅनाचेर आनी प्रिसायसली पीन पॉयंट आमी सगळे वास्तू सेट करून दिता. थँक यू फॉर वॉचिंग.